काय बोला सर, जागा निश्चित झाली, स्थळही निश्चित झालेलं आहे, अशा पद्धतीने नियोजन झालेलं आहे. नक्कीच प्रभू श्रीरामाची कृपा आहे रामनगरच्या, आणि दोन्ही विश्वस्त इथे आहेत, वाघमारेजी आणि कायले, आणि त्यांचं पूर्ण सहकार्य प्रेम या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे. 18 तारखेला इथे कार्यक्रम होईल. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख येतील, सगळी भक्त मंडळी जी आहेत, हिंदुत्ववादी आहेत, त्या सगळ्यांना जाहीर आमंत्रण आहे. प्रत्येकाला काही व्यक्तिगत आमंत्रण नाही. आम्ही नागपूरमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या प्रमुख लोकांना सुद्धा निमंत्रित करू, आणि एक आटोपशीर कार्यक्रम इथे होईल. राम रक्षा याचा अर्थ समजून घ्या. काही लोक त्याचा वेगळा अर्थ करतायत. राम रक्षा म्हणजे सिक्युरिटी ऑफ राम. रक्षा, राम की रक्षा करनी है, राम संकट में है, कळलं. त्याच्यामध्ये मग आता हनुमान चालीसा ही सगळ्यांना प्रेरणा देते. राम रक्षा सगळ्यांना ऊर्जा देते, आणि या सगळ्यातून जी ऊर्जा निर्माण होईल त्यातून आपण सगळ्यांनी, राम भक्तांनी, प्रभू श्रीरामाचं सध्या जे काय अवमूल्यन सुरू आहे अनेक बाबतीत, ते रोखण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी ही एक मोहीम आहे, उपक्रम आहे. त्याला जनतेचा पाठिंबा मिळतो आहे, आणि राजकारण विरहित असा हा कार्यक्रम व्हावा अशी आमची भूमिका आहे. ट्रस्टच्या लोकांसोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे. ट्रस्टचे दोन्ही प्रमुख लोक माझ्याबरोबर आहे. आमचे सचिव राजू गायते, आमचे वाघमारे जे आहेत, त्यांच्याकडून आम्हाला आचारसंहिता मिळालेली आहे. काय फडणवीस यांचं घर पठाण आतमध्ये होणार आणि बाहेर काय त्यांची विनंती अशी आहे, ते फार धार्मिक लोक आहेत. सर, समोर पाहतात. त्यांनी सतत प्रभू रामाची सेवा केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना पक्षप्रमुखांना तुमचा राजकीय कार्यक्रम होण्याआधी किंवा नंतर रामरक्षा पठण जेव्हा होईल तेव्हा त्यांना प्रभू श्रीरामाच्या मूर्तीसमोर उभं करून आपण हे करूया सगळं, आणि ती सूचना अत्यंत योग्य आहे. आज सकाळी मी त्याविषयी उद्धव साहेबांशी बोललो, आणि त्यांनी पण त्याला मान्यता दिली. सर, आपण ट्विट केलेलं आहे, जयंतरावांना एक प्रकारे प्रश्न विचारला, हे खरं आहे का? नेमकं काय आहे ते ट्विट मागचं काय? समोर कुठे हे प्रश्न विचारताय? नाही, मला काय वाटतं की आपण या संबंधित विचारावं असं मला वाटतं. आता आपण इथे एक लेमॅन आहे, मला काही समजत नाही बाकी. सर, ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत, धरमपेठ परिसर इथून 1 किलोमीटर दूर आहे. देवेंद्र फडणवीसांचं घर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे जेव्हा येतील इकडे, तुम्ही जेव्हा याल इकडे, राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते. देवेंद्र फडणवीसजी हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मला कोणीतरी एक शाळा दाखवली, सरस्वती विद्यालय, ही त्यांची शाळा आहे. आता असं आहे की आम्हालाही आनंद आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या भूमीवर, आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत राम जन्मभूमी आंदोलनात कारसभा केली आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा गर्वाची गोष्ट असेल की आम्ही त्या कार्यक्रम घेतोय. आम्ही त्यालाही आमंत्रित करू. सदस्य आहे वडिलांच्या काळामध्ये, म्हणजे काकांसोबत पण हे आम्हाला माहीत असल्यामुळेच आम्ही इथे कार्यक्रम घेतो. बरं, त्यांना आव्हान करा की व्यक्तिशः निमंत्रण देणार आहे काय? आमंत्रण व्यक्तिशः केव्हा तुमची भेट आहे त्यांच्यासोबत? देऊ ना, आमच्या भेटीगाठी होतच असतात. ते राम भक्त, आम्ही राम भक्त. हिंदी में बताइए। देवेंद्र जी ये मंदिर के सदस्य है, आप यहाँ पे कार्यक्रम ले रहे हो, राम मंदिर जो है राम रक्षा। देवेंद्र जी इस मंदिर के सदस्य हैं, लेकिन देवेंद्र जी इस राज्य के मुख्यमंत्री भी है। देवेंद्र जी ने अयोध्या में कार सेवा भी की है, जब युवा थे तब की है। तो हमारे लिए भी ये गर्व की बात सबके लिए है कि जहाँ राज्य के मुख्यमंत्री रहते हैं उस इलाके में जो मंदिर है उस मंदिर के साथ उनका एक रिश्ता है, वहाँ हम राम रक्षा का कार्यक्रम लेने जा रहे हैं, तो हम उनको भी निमंत्रण देंगे, क्यों नहीं देंगे? आना चाहिए सभी ने। 19 तारखेला जे आहे राम रक्षासोबत काँग्रेसची सुद्धा यात्रा 19 तारखेला आहे आणि ते रामटेकच्या गड मंदिरातून आणि समापन कामठीमध्ये होणार काँग्रेसची यात्रा। त्यांची यात्रा खरं म्हणजे 18 तारखेला होती,
पण 18ला हा कार्यक्रम आमचा होत असल्यामुळे त्यांनी एक तारीख पुढे ढकलली.